काही संसर्गजन्य रोग. मुलांनो, तुम्ही कांजिण्या या रोगाविषयी ऐकलं असेल. तर आता आपण या रोगाविषयी अधिक माहिती घेऊ. कांजिण्या. कांजिण्या हा रोग इंग्रजीमध्ये चिकन पॉक्स या नावाने ओळखला जातो. हा रोग प्रामुख्याने लहान मुलांचा आजार आहे. हा आजार एकदा येऊन गेला की परत होत नाही. पण काही व्यक्तींमध्ये हे विषाणू सुप्तपणे असतात व कालांतराने ती व्यक्ती प्रौढ झाली की नागिण या रोगांद्वारे ते विषाणू प्रकट होतात. हा आजार व्हॅरिसेला झोस्टर या विषाणूंमुळे होतो. कांजिण्यांची कारणे आणि लक्षणे. मुलांनो, व्हॅरिसेला झोस्टर या विषाणूंची लागण झाली की ताप येतो, थंडी वाजते, पाठदुखी, खोकला, सर्दी, डोळे लाल होणे इत्यादी गोष्टींचा त्रास होतो. या रोगामुळे 1 ते 2 दिवसात अंगावर पुरळ उठते. पुरळ, छाती, पोट यावर जास्त असते व पुरळाची सुरुवात लालसर रंगाने होते. नंतर त्यात पाणी भरते. नंतर पू होतो व त्यानंतर खपली धरली जाते. हे सर्व बदल 5 ते 6 दिवसातच होतात. उपाय. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे उपचार मुख्यत्वे करायचे असेल तर तापावर करावे लागतात. ताप नियंत्रणात येणारे उपचार द्यावे लागतात. तसेच हा रोग झालेल्या व्यक्तीचा संपर्क इतरांना होऊ न देणे, तसेच या रोगाविषयी प्रतिबंधक लसीकरण करून घेणे जास्त फायद्याचे ठरते. कांजिण्या या रोगासाठी प्रतिबंधात्मक लसी आहेत. पल्स पोलिओ अभियान. मुलांनो, विविध रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. त्यातीलच पल्स पोलिओ ही एक प्रकारची योजना आहे. तिची आपण माहिती घेऊ. पोलिओ हा रोग असा आहे की त्यामुळे अपंगत्व येते आणि तेही कायमस्वरूपी. म्हणून 1995 मध्ये पल्स पोलिओ या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानाअंतर्गत 5 वर्षांखालील प्रत्येक बालकाला वर्षातून डिसेंबर आणि जानेवारी या महिन्यात पोलिओचे 2 थेंब तोंडाद्वारे पाजले जातात. आज पोलिओ भारतातून जवळपास नष्ट झालेला आहे. याविषयी अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, समाजातील नामवंत व्यक्ती या प्रबोधन करून जनजागृती करण्यास मदत करतात. अशा प्रकारे समाजातील सर्व स्तरातून पोलिओ नायनाट करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला पाहिजे. लहानपणी पोलिओचे लसीकरण केले असले तरी पल्स पोलिओ नियमितपणे दिले पाहिजे. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही संस्था आरोग्यासंबंधी विविध समस्यांवर मदत करणारी आहे. जवळपास 193 देश या संघटनेचे सदस्य आहेत. या संस्थेची स्थापना 7 एप्रिल 1948 साली करण्यात आली. WHOचे मुख्यालय स्वित्झर्लंडमधील जिनेवा शहरात आहे. आपला भारत देश या संघटनेचा सदस्य आहे. या संघटनेचे भारताचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. या संघटनेची स्थापना 7 एप्रिल रोजी झाली, म्हणून 7 एप्रिल हा दिवस विश्व स्वास्थ्य दिवस म्हणजेच जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मुलांनो, आता हे चित्र पहा. या चित्रामध्ये पाणी साठलेल्या वस्तू कुठे कुठे आढळतात? सर, आपल्या घराच्या आजूबाजूला खड्ड्यांमध्ये, तसेच घरांच्या छपरावर ठेवलेल्या टायरमध्ये, टाकीमध्ये, फुलदाणीमध्ये अशा बऱ्याच ठिकाणी पाणी साचून राहते. अगदी बरोबर. असे पाणी साचले तर काय काय धोके होऊ शकतात? सर, यामुळे डेंग्यूसारखे साथीचे रोग होऊ शकतात. बरोबर. असे पाणी जर साठून राहिले तर डासांची निर्मिती होते व डासांमुळे आणि दूषित पाण्यामुळे मलेरिया, डेंग्यू यांसारखे आजार होऊ शकतात. तसेच हे साथीचे रोग आहेत, ते पसरत जातात. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत जाते. त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायला पाहिजे. घरातही जास्त दिवस पाणी साठवून ठेवणे टाळले पाहिजे. तर अशाच काही रोगांविषयी माहिती आपण पुढे घेऊया.